नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही पफ स्लीव्स कशी तयार करायची हे बघणार आहोत। त्याचं कटिंग आणि स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। इथे मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। मला जेवढी स्लीव्स तयार हवी आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्राची स्लीव्स मी कटिंग करून घेतलेली आहे। बेसिक स्लीव्स याचा फ्रंटचा आकार दिलेला नाहीये, जेव्हा स्लीव्स जोडणार तेव्हा देणार आहे। तर 7 इंच मला तयार हवी आहे, तर 8.5 इंचाची मी कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे 38 साइजसाठी 10 इंचाची घडी घेतलेली आहे। कॅप हाईट दिलेली आहे इथे 3 इंच। खाली दंडगेर घेतलेला आहे 6 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। अशा प्रकारे हे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर खाली जे आहे ते मी काठाची पट्टी जोडणार आहे। तर मी ती पट्टी जी आहे ती 1.5 इंचाची मला तयार हवी आहे। तर मी इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घेतले खालच्या बाजूने, बघू शकता इथे, आणि त्याच्यावर एक लाईन ड्रॉ करून घेतली। तो पार्ट जो आहे तो त्याच्यातून कटिंग करून घ्यायचा आहे। इथे आम्ही पार्ट वेगळा करून घेतला। आता खालचा जो पट्टी आहे तर तिथे काट लावणार आहे ना, वरचा आपल्याला अस्तरवर कटिंग करायचं आहे। इथे अस्तर घेतलेला आहे 4 फोल्ड मध्ये, बघू शकता। फोल्ड बाजू जी आहे ती माझ्याकडे करून ठेवणार आहे। तर फोल्ड बाजूकडून आपल्याला माप टाकायचं आहे। तर इथे मी 5 इंच जे आहे ते माप एक्स्ट्रा घेतलेलं आहे प्लीट्ससाठी। इथे लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याच्या पुढे जो आपण स्लीवचा वरचा भाग कट केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर हा आकार आहे तसा ड्रॉ करून घेतला। त्यानंतर इथे सरळ ही लाईन जोडायची आहे, जेवढी ती उंची आहे तेवढी। या लाईन पासून वरती इथे 1 इंचावर मार्किंग केलं आणि हे जे मार्किंग आहे त्या या आकाराला जोडून घेतले इथे। अशा प्रकारे हा स्लीवचा आकार तयार झाला। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे। तर हा वरचा जो स्लीवचा भाग आहे त्याचं कटिंग झालेलं आहे। जे एक्स्ट्रा 5 इंच घेतलं होतं त्याचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला प्लीट टाकताना ते व्यवस्थित लक्षात येतं। तर इथे मार्किंग करून घेतलंय। आता खालचा जो भाग आहे, खालची जी पट्टी आहे, तर त्या सेम मापामध्ये आपल्याला मेन फॅब्रिकच्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्यात आणि अस्तरच्या 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। स्लीवचा अस्तरवर जो मेन पार्ट आपण कटिंग केला होता वरच्या भागाचा, तर त्याच्यापेक्षा थोडं कडेने एक्स्ट्राचं मेन फॅब्रिकचे 2 पीस कट करून घ्यायचे आहेत। आता हा जो मेन फॅब्रिकचा पीस आहे तो खाली उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवलेलं आहे आणि चारही बाजूने याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। असे मी दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत स्लीवचे। आता जे एक्स्ट्राचं 5 इंच आपण घेतलं होतं, मार्किंग करून घेतलं त्याला आणि सेंटर सुद्धा मार्किंग करून घेतलं। तर जे एक्स्ट्राचं घेतलेला भाग आहे तिथून आपल्याला प्लीट घालायला सुरुवात करायची आहे। तर छोट्या मोठ्या जशा आपल्याला आवडतील अशा प्रकारे प्लीट्स घालायचे आहेत। तर इथे मी प्लीट्स घालून घेत आहे वरच्या बाजूने आणि वरच्या बाजूने जे 5-5 इंच एक्स्ट्राचं आहे तिथे घातल्यानंतर तशाच प्लीट आपल्याला खालच्या बाजूने घालून घ्यायच्या आहेत। तेवढ्याच अंतरावर घ्यायच्या आहेत। आता खाली आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे। तर अस्तरची पट्टी मी घेतलेली आहे इथे आणि मेन फॅब्रिकची पट्टी घेतलेली आहे। त्याचा दोन्हीचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे। पहिल्यांदा खाली अस्तरची पट्टी ठेवलेली आहे आणि त्याचा जो मधला भाग आहे जो जोडण्यात जाणार आहे, तर तिथे सेंटर पॉइंटवर या स्लीवचा सेंटर पॉइंट ठेवला आणि सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची। असा हा पार्ट इथे जोडून घ्यायचा आहे। वरचा पार्ट जर एक्स्ट्रा होत असेल तर इथे प्लीट्स घालून घ्यायचे आहेत, कटिंग करायचं नाहीये। असंच सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा जोडून घ्यायचं आहे। इकडे पण समजा जास्त झालं तर एखादी प्लीट घालून घ्यायची आहे, कमी पडलं तर एखादी प्लीट काढून घ्यायची आहे। वरचा जो पार्ट आहे तिथे अस्तर न वापरता सुद्धा तुम्ही ही डिझाइन तयार करू शकता। आता ही पट्टी जोडून झाली। आता जी काठाची पट्टी आहे ती पण इथे वरच्या साईडला जोडून घ्यायची आहे। तर ती पण सेंटर पासूनच जोडायची आहे, म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडला एकसारखी होईल। तर जोडून झालेली आहे। आता बघू शकता दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्या जोडून झालेल्या आहेत, अस्तरची आणि मेन फॅब्रिकची। आता हा जो वरचा पार्ट आहे तो अशा प्रकारे मी इथे बारीक रोल करून घेतला आणि इथे अस्तरची पट्टी आणि जो खालचा काठाचा भाग आहे तिथे एकमेकांवर पट्टी ठेवून शिलाई मार्जिन कव्हर करत एक शिलाई करून घेतली। त्यामुळे आपली जी शिलाई आहे ती आतल्या बाजूने जाईल आणि आतल्या बाजूने सुद्धा जी फिनिशिंग आहे स्लीव्सला ती खूप छान येईल। तर बघू शकता आता इथे जी मोकळी जागा आहे तिथून स्लीव्स बाहेर काढून घ्यायची आहे। तर खूप सुंदर अशी ही स्लीव्स जी आहे ती तयार होते।
आणि त्याचा पफही खूप छान येतो। इथे मी दाब शिलाई देऊन घेतली खालच्या वरच्या बाजूने। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बाय 60 स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आता वरच्या बाजूने सुद्धा शोल्डरपासून हे स्लीव्ज जोडताना समजा जास्त झालं तर प्लीट घालून घ्यायचे आहेत, कटिंग करायचं नाही आहे। अशाच मी दोन्ही या स्लीव्ज ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत। वरचा भाग जोडताना इथे स्लीव्ज अशी व्यवस्थित एकमेकांवर ठेवून आतला आर्महोलचा भाग आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे स्लीव्ज फिटिंगला छान बसते। इथे आता मी शोल्डरपासून ही स्लीव्ज जोडून घेणार आहे आणि फिटिंग करणार आहे। या ब्लाउज स्लीव्ज शोल्डरपासूनच जोडायची। समजा एक्स्ट्राचं कापड झालं तर एखादी प्लीट इथे घालून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर स्लीव्ज मी दोन्ही बाजूच्या जोडून घेतलेल्या आहेत आणि इथे जसं मेजरमेंट आहे त्याप्रमाणे फिटिंग करून घेतलेलं आहे। तर याची बॅकनेक डिझाईनसुद्धा मी शेअर केलेली आहे, चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। बॅकनेकमध्ये मी लेस लावलेली नव्हती, पण आता मी या ब्लाउजला लेस लावून घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक अजून छान आलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।